नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव ईश्वरी जयवंत देशपांडे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकणगाव. आमच्या शाळेमध्ये एक ग्रंथालय उघडला आहे. त्या ग्रंथालयामधून मी हे पुस्तक घेतले आहे. या पुस्तकाचे नाव आहे बिल्लू विकीला उडण्यास मदत करतो. या पुस्तकाची किंमत आहे 100 रुपये. मी तुम्हाला या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. या पुस्तकामध्ये एक विकी नावाचा छोटासा चिमणा राहत होता. त्याचे सर्व कुटुंब एका झाडावर एका घरट्यात राहत होते. पण विकीला एक कळत नसे. त्याचे सर्व भाऊ उडणे शिकले होते, पण त्याला उडायची भीती वाटत होती. त्याला वाटत जाय की मी जर का उडता उडता जर का जमिनीवर पडलो तर माझा जीव जायचा, म्हणून तो कधीही उडणार नाही अशी शपथ घेतो. त्याची आई म्हणते, तुला एखादा साप किंवा एखादं गरुड तुला खाऊन घेईल. पण विकी म्हणतो, आई मी जर का खाली पडलो तर मला खूप लागेल आणि मी तसाच मरून जाईल. पण विकीची आई म्हणते, तू मरणार नाहीस, फक्त तू उडत उडत जा आणि तुझे पंख हलव. पण विकी म्हणाला, मी उडणार नाही. विकीच्या आईने त्याला झाडावरून लोटून दिले. विकी खाली पडला, पण तो एका कापसाच्या याच्यावर पडला. नंतर तिकडून एक बिल्लू नावाचा मोठासा भालू आला, पण त्याचे नाव होते बिल्लू. तो आला. त्याने बघितले की हा चिमणा कस काय खाली पडला. नंतर तो त्या चिमण्याकडे गेला आणि सर्व विचारले. पण विकीने त्याला सर्व सांगितले. नंतर बिल्लू एका गावात गेला. तिथून रंगीबिरंगी फुगे आणले. ते फुगे फुगवले आणि एका दोरीला बांधले. नंतर ती दोरी एका काडीला बांधली. नंतर म्हणाला, विकी हे घे फुगे आणि ही काडी तोंडात धर आणि उड. नंतर विकीने ते काडी तोंडात आपल्या चोचीत धरली. नंतर ते फुगे हळूहळू उडू लागले. नंतर त्याच्यासोबत विकीही उडू लागला. पण त्याच्यामधला एक लाल कलरचा फुगा पहिल्यांदा फुटला. नंतर विकीला खूप भीती वाटू लागली. नंतर तो थोडासा अजून वरती गेला आणि विचार करू लागला, अरे वा, वरून किती सुंदर दिसत आहे. मी आजपासून उडणे शिकणार. नंतर दुसरा पण फुगा फुटला. विकीला त्याच्या बाद खूप भीती वाटली. असे करत करत सर्व फुगे फुटले आणि विकी आपले पंख हलवू लागला. नंतर विकी उडणे शिकला आणि या झाडावरून त्या झाडावर, या गावातून त्या गावात जाऊ लागला. या डोंगरावरून त्या डोंगरावर तर त्या डोंगरावरून या डोंगरावर करू लागला. नंतर विकीची आई त्याला म्हणाली, बघ, तू पण शिकला का नाही आपल्या दादासारखे उडणे. असेच जर का तू उडत राहिला तर तू खूप स्ट्रॉंग होशील. पण विकी म्हणाला, माझे खूप पंख दुखत आहेत, मी आता थोडीशी विश्रांती करतो. नंतर विकी झोपला आणि सकाळी उठले आणि बघितले तर काय, विकी उडणे शिकला नव्हता. तो झोपला होता. त्याला स्वप्न पडले होते. पण नंतर विकीने खूप पंख हलवले. नंतर विकी उडणे शिकला. ते बघून त्याची आई व त्याचे पप्पा खूप खुश झाले. त्याचे भाऊ पण खूप खुश झाले. नंतर विकी म्हणाला, माझं स्वप्न तर खरं झालं आहे. मी आजपासून खूप उडायला शिकेल. नंतर विकीची आई म्हणाली, अरे बाळा, तू जर का माझे ऐकले असते तर तू आधीपासूनच उडणे शिकला असता. पण नंतर विकी म्हणाला, मला तू अशी का बोलतेस ग? मी खूप उडणे शिकलो आहे. आता तू जर का मला अशी बोललीस तर मी कधीही उडणार नाही. पण विकी म्हणाला, अगं आई, आता मी तुला का म्हणलो, कारण की मला खूप राग आला होता. आई, मी तुझी माफी मागतो. आई म्हणाली, मी तुला माफ केव्हाच केले आहे. विकी आपल्या भावासंगे उडत उडत एका झाडावर गेला. तिथे बघितले तर काय, खूप सारे फळाचे झाड होते. नंतर त्या सर्वांनी त्याच्यातले थोडे थोडे फळ खाल्ले आणि सगळ्यांनी मिळून एक फळ आपल्या चोचीस धरले आणि घरट्यात आणले.
आईला दिले आणि धन्यवाद.